आपण बघतोय न्यूजरूम मध्ये हालचाली सुरू आहेत, कारण थोड्याच वेळामध्ये कल सुरू होणार आहेत आणि या सगळ्याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण जाऊया न्यूजरूम मध्ये। न्यूज सेंटर मध्ये आपल्या सहकारी श्रुती आपल्या सोबत आहेत। श्रुती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये कल यायला सुरुवात होणार आहेत आणि घडामोडी घडणार आहेत, या सगळ्याची उत्सुकता आहे। न्यूजरूम अतिशय उत्साहामध्ये कामाला लागली आहे, काय परिस्थिती आहे सगळी? नक्कीच संदीप, तू आणि रेश्मा जसं म्हणालात तसं की आजचा दिवस महत्त्वाचा आहे आणि न्यूजरूममध्ये हॅपनिंग्स मोठे होत असतात। अगदी क्षणाक्षणाला गोष्टी आपल्यापर्यंत येऊन पोहोचत असतात आणि ते आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं असतं। मात्र आजचा दिवस, जशी आपण दिवसाची सुरुवात करत असतो तशी वर्तमानपत्रांनी, तर आजची वर्तमानपत्र महत्त्वाची मराठीतली नेमकी काय म्हणतात ते थोडंसं थोडक्यात सांगणार आहे। सामनाचा अग्रलेख, रोज सामनातून भाजपवर, पंतप्रधान मोदींवर टीका होते आणि जी आज सुद्धा झालेली, आजचा निकालाचा दिवस आहे आणि आज ढोंग फसवणुकीचा आज पराभव होईल, गंगा शुद्ध होईल असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधलेला आहे। तर इथे सकाळ जर पेपर पाहायचा झाला तर हॅट्रिक की सत्तांतर असं म्हणत अगदी अचूक असं या संपूर्ण आजच्या दिवसाचं एक 2 शब्दांमध्ये विश्लेषण या ठिकाणी सकाळनं केलेलं आहे की हॅट्रिक होणार आहे की सत्तांतर होणार आहे। म्हणजे आजचे महत्त्वाचे हे वर्तमानपत्र आहेत। लोकमत काय म्हणतंय? लोकमत म्हणतंय एनडीए येणार आहे की इंडिया येणार आहे। एक्झिट पोलचे निकाल किंवा एक्झिट पोलचे अंदाज काहीही जरी असले तरीही प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी काय घडतंय याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। आपली तयारी पूर्णपणे अगदी झालेली आहे। पोस्टल मतदानानं सुरुवात होणार आहे। ही सगळी प्रक्रिया कशी असते हे आपण जाणून घेणार आहोतच। मात्र न्यूजरूम मी आता तुम्हाला दाखवते, सकाळी 6 वाजल्यापासून आपण पूर्ण लाईव्ह गेलेलो आहोत आणि क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। आपले सहकारी पूर्णपणे सज्ज झालेले आहेत, कारण निकाल आपल्यापर्यंत येईल, आघाडी पिछाडी सुरुवात होईल, तेव्हा अगदी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपल्याला ते पोहोचवायचं आहे आणि त्यामुळेच आपले हे सगळे सहकारी सज्ज झालेले आहेत। ही संपूर्ण टीम आपण पाहतोय आज दिवसभर तुमच्यापर्यंत निकालाचा प्रत्येक अपडेट पोहोचवणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे रनडाऊनचा पार्ट, म्हणजे जो एक संपूर्ण काय जाणार आहे आत्ता महत्त्वाचं, तर हे कोण ठरवत असतं? तर हे ठरवत असतात आपले रनडाऊनचे सहकारी। संदीप माझ्या बरोबर आहे। संदीप, आजच्या दिवसाचं नियोजन कसं आहे? गेले काही दिवस तुम्ही स्वतः हे सगळं अनुभवताय, आजच्या दिवसाचं अगदी 2 शब्दातलं तुला काय वाटतं, काय असू शकतं चित्र? आजच्या दिवसात रनडाऊन म्हणजे खूप महत्त्वाची भूमिका आहे। सर्वात येणारी प्रथम ब्रेकिंग असते ती मारणं, सर्वात आधी प्रेक्षकांना दाखवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि कोण जिंकला, कोण आघाडीवर आहे, पिछाडीवर आहे हे दाखवणं, हे यासाठी हे रनडाऊन आणि ब्रेकिंग ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इथे। नक्कीच नक्कीच। आणि एक महत्त्वाचा जो भाग असणार आहे तो म्हणजे टॅलीचा। पिछाडीवर कोण आहे, आघाडीवर कोण आहे हे कुठून कळणार आहे? तर या ठिकाणी मिनल आहेत आपल्या सोबत। कशा प्रकारे तुम्ही टॅली आमच्यापर्यंत पोहोचवणार आहात? श्रुती, आकडेवारी खूप महत्त्वाची असते। सगळ्यांचं लक्ष असतं की कोणाला किती मतं मिळत आहेत, कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे, कोण जिंकलंय, कोणाचा पराभव झालाय। तर ती सगळी आकडेवारी आपण स्क्रीनवर बघतोय आणि माझ्याबरोबर सगळी टीम आहे जी हेल्प करते, असाइनमेंटची लोकं, डेस्कची लोकं सगळी हेल्प करतात। नक्कीच, तर हे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत। न्यूजरूम मधली सगळी घडामोड अशीच पोहोचवत राहू। पुन्हा एकदा येतोय तुमच्याकडे संदीप, रेश्मा। निश्चित श्रुती, तेव्हा काउंटडाऊन कधीच सुरू झालेला आहे। न्यूजरूम मध्ये देखील पूर्ण तयारी आम्हाला बघायला मिळते। आम्ही इथे स्टुडिओमध्ये रेडी आहोत दोघेही आणि सगळे मान्यवर देखील, राजकीय विश्लेषक आपल्या सोबत असणार आहेत। त्यांच्यासोबत आकडेवारीवरती आपण, कौलांवरती सविस्तर चर्चा देखील करणार आहोत।